बऱ्याचदा टाइम्ड इंटरकोर्स असा सुचवला जातो, की कुठल्या काळात प्रेग्नन्सी राहायची शक्यता जास्ती आहे. तर त्या टाइम्ड इंटरकोर्सचा पण कुठेतरी परफॉर्मन्स प्रेशर पुरुषांवर किंवा बायकांवरही येतं आणि त्याच्यामुळे पण म्हणजे त्या ताणामुळे परत होत नाही कन्सीव्ह असं पण दिसतं तुम्हाला? म्हणूनच ॲक्च्युली हे जे कारण आहे, की 1 वर्ष काही करायची गरज नाही आहे. कारण ताणविरहित त्यांचं लैंगिक आयुष्य असेल, तर बऱ्याच वेळा कन्सेप्शन होतं. आणि मग ना ही जी इन्फर्टिलिटीची ट्रीटमेंट आहे, याच्यामध्ये स्टेजेस असतात. म्हणजे आता पहिल्या स्टेजमध्ये जेव्हा आमच्याकडे नुकतंच कपल आलं आहे, तेव्हा तुम्ही म्हणता तसं आम्ही टाइम्ड इंटरकोर्स सांगतो त्यांना. आणि मग स्त्रीबीज प्रत्येक स्त्रीच्या सायकलनुसार म्हणजे तिची पाळी किती दिवसांनी येते. समजा 21 दिवसांपासून पुढे किती एक 30-35 दिवसांपर्यंत सुद्धा येऊ शकते. तर स्त्रीबीज कसं तयार होतं हे बघण्यासाठी आम्ही ओव्ह्युलेशन मॉनिटरिंग सोनोग्राफीने आम्हाला कळतं. तर सोनोग्राफी करून फक्त स्त्रीबीज कधी तयार होतंय त्याच्या आधी आणि नंतर संबंध येण्याचं आम्ही कपल्सना सांगतो, जोडप्यांना.